नमस्कार मित्रांनो, मी पवन वाघुलकर आणि घे मज्जा कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपल्या स्टुडिओवर प्रमुख पाहुणे म्हणून आलेले आहेत, जे 5 वर्षातनं एकदाच दिसतात आणि चौकात टांगलेले असतात. हो, बरोबर ओळखलं. आज आपल्या स्टुडिओवर प्रमुख पाहुणे म्हणून एक इच्छुक उमेदवार आलेले आहेत. तर त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. त्यांची इच्छा काय आहे, त्यांची आकांक्षा काय आहे हे आपण जाणून घेणार. वाघुलकर, अरे काय बोलतोय आकांक्षा वगैरे? ते जुने विषय झाले, ते इथे नव्हते काढायचे. नाही ते विषय कशाला काढतोय? नाही साहेब, मी अरे sorry बाबा, म्हणतो. आता मी राजकारणात आहे, जुने विषय काढून नाही चालत, आम्हाला नंतर प्रॉब्लेम येतो. नाही साहेब, मी तुमच्या पाय आणि पडतो. तू असं वागू नको. माझे कार्यकर्ते नाराज झाले ना, स्टुडिओवर आणणार नाही तुझं. मी तुमची माफी नाही मागतो. ते जनतेची विषय माफी- कशाला काढतोय? नाही मी हा? साहेब माफी मागतो तुमची, खरंच नाही माफी. नाही हे बघ, कसे माझे कार्यकर्ते नाराज हो ना हो, तू मला नाराज केला आता हा विषय काढून. नाही तसं नाही साहेब. हे बघ, मी निघतो. साहेब थांबा, तुम्ही निघू नका. मी तुमची माफी मागतो. माझा किराणा तुमच्यावर चाललाय. अहो, पुढच्या 5 वर्षाचा किराणा पाहिजे ना वाघुलकर. हो मग ते डोक्यात ठेवून तरी प्रश्न विचार ना. तुला जे व्हॉट्सअपला प्रश्न पाठवले तेवढेच विचार ना. हो येस कशाला बाकीचं बरळतोय वाघुलकर? सॉरी साहेब, मी थेट प्रश्नांकडे होतो. मला सांगा, या इच्छुक उमेदवारांच्या गर्दीमध्ये नक्की तुम्हाला संधी कशी काय मिळणार? आता कसा प्रश्न विचारला वाघुलकर? जे दिलेत ते प्रश्न विचार ना तू. नाही, ते- हे बघ, कसे संधी कशी मिळणार म्हणजे आपली कामं एकदम क्रिएटिव्ह असतात. आता आपली टॅगलाईनच बघ ना. टॅगलाईन बघितली ना हो अगदी. कशी क्रिएटिव्ह आहे टॅगलाईन? एकदम- सांग बरं कशी आहे? टॅगलाईन म्हणजे कुठली साहेब? अरे तू आमची टॅगलाईन नाही वाचली आणि तू प्रश्न विचारायला आलाय. हा? लाज नाही वाटत वाघुलकर? काहीतरी तरी अभ्यास करून यायचं रे. नाही मी माफी हा? मागतो. तुम्ही सांगा ना अरे साहेब, बाबा, tagline. आमच्या कार्यकर्त्यांनी टी शर्ट चड्डीवर छापून घेतली टॅगलाईन. पहाटे 3:30 वाजता मी जागून ती टॅगलाईन लिहिली आणि तुला ती टॅगलाईन पण माहित नाही आणि प्रश्न विचारत सुटलायस तू उपट सुंब्यासारखा. नाही साहेब, हा? तुम्ही टॅगलाईन सांगा. टॅगलाईन सांगा. बघू रे आंध्रे, कुठे ती टॅगलाईन? हा? हा, हे बघ, दिवस रात्र प्रगतीच्या मागे लागू, आमचा नेता संधी साधू. वा साहेब वा. आणि एक गोष्ट लक्षात घे वाघुलकर, आजकालचं राजकारण हे कट्टर बिट्टर नाही राहिलं, एकदम फ्लेक्झिबल झालेले. फ्लेक्झिबल राजकारण. Flexible. आपल्याला पाहिजे तसं राजकारण करायचं. खरंय. हे बघ, मला काय पाहिजे? काय साहेब? प्रगती. लावू का फोन लगेच? समाजासाठी जी प्रगती वाघुलकर, अति शांतपणा करू नको. मी पा- हा, शांतपणा नकोय. मला वाटलं साहेब मी तुमचा आदेश नेहमी पाळतो. त्यामुळे कसं आहे, जो दिल संधी त्याचा झेंडा हातामंदी, हो या धोरणावर मी चालतो. जो दिल संधी त्याचा झेंडा हातामंदी. या आणि हे बघ, मी आहे ना संधी मागणारा नाही, संधी निर्माण करणारा माणूस आहे. संधी निर्माण करतो मी. खरंय. आता तुझ्यासाठी ही संधी कोणी निर्माण केली? साहेब तुम्हीच केली आहे संधी. मग सांगणार कोण? हो नाही खरंय. मला साहेबांच्या कृपेमुळे माझा सगळं अख्खा संसार, अख्खं घर चालतंय साहेब. तुमच्यामुळे माझा किराणा चालतोय, तुमच्यामुळे माझे EMI चालतायत, तुमच्यामुळे मी पेट्रोलला पण साहेबांमुळेच पैसे भरतोय मी. आणि पोराचं कोण सांगणार? पोराचं? हो साहेब. अहो अरे तुझ्या पोरासाठी चांगला दवाखाना, चांगला डॉक्टर कोणी शोधून दिला ते म्हणतोय मी. नको वाघुलकर, ओव्हर ऍक्टिंग करू नको. ते काम आमचंय. हा, ते नको करू. पुढचा प्रश्न विचार. चल. थेट पुढच्या प्रश्नात वळतो साहेब मी. तुम्ही यावेळेस नक्की कुठल्या पक्षाकडनं लढणार? जो तिकीट देणार तिथून मी लढवणार. आपलं राजकारण एकदम ओपन आहे, कळलं ना? एकदम ओपन राजकारण करतो आपण. किती पण पैसे खर्च करण्याची तयारी असते आपली, किती पण पैसा खर्च करतो. खरंय. प्रत्येक पक्षाचा लोगो आपण खिशात घेऊन फिरतो. प्रत्येक पक्षाचा बिल्ला खिशात असतो. एवढंच नाही, ती माझी बॅग कुठे? बॅग असेल साहेब गाडीत कुठं बाजूला. नाही, कुठेतरी असून उपयोग नाही. त्या बॅगेमध्ये प्रत्येक रंगाचा कुर्ता आहे. नेता कसा पाण्यासारखा असला पाहिजे, वाटेला येईल तो रंग माझा. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात सारा पाय माझा मोकळा. साहेब 100% तुमचं बरोबर आहे बरं का. अख्ख्या जनतेला आणि आम्हाला पण माहिती तुमचा पाय हा किती मोकळा आहे. ते कुठं कसं जाऊन आला आम्हाला सगळ्यांना माहिती. जास्ती हसू नको, आता पण पाय मोकळच आहे, कुठेही जाऊ शकतो. साहेब यंदाचा तुमचा जाहीरनामा काय? अरे वाघुलकर, हे जाहीरनामा वगैरे ना, या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. हे सगळं खोटं आहे. आपण जाहीरनाम्यात काहीतरी लिहून देणार, लोक थोडे दिवसांनी येणार आणि म्हणणार तुम्ही हे वचन दिलं होतं, पूर्ण नाही केलं. मी एक नवीन टेक्निक काढली. कुठली? कोरा ठेवायचा जाहीरनामा. कोरा. लोकशाही आहे ना. हो. लोक येतील, जाहीरनाम्यात त्यांना जे पाहिजे ते लिहितील, त्यांची कामं करतील. मग तुम्ही काय करणार?
सह्या सह्या करणार. हो, साहेब सह्या करणार म्हणतात साहेब. विजन साहेबांचं विजन. पण साहेब मी तुम्हाला एक सांगू का, तुमचा अनुभव किती दांडगा आहे आणि तुम्ही कुठं कुठं काम केलेलं आहे हे आपल्याला लोकांना सांगावं तर लागलच. नाही कसं आहे वागुलकर, एकदा आपण काम केलं ना की ते विसरून जातो. ते परत सांगण्याची आपली सवय नाहीये, तसे संस्कार बी आपल्यावर नाही. केलं काम विसरलो, लई काम केले. नाही साहेब तुम्हाला सांगावं तर लागणार. साहेब सांगावं लागणार. काम नाही सांगू शकत. अहो साहेब नाही, please, नाही. अहो साहेब काम सांगा, नाही तर नंतर तुम्ही माझीच गचुंडी धरता हो की काम पोचलं नाही म्हणून. मी रिक्वेस्ट करतो साहेब सांगा. आता तू एवढी रिक्वेस्ट करते म्हणून सांगतो. Yeah. हे बघ, एक लक्षात घे, हा. जिथं साहेब हा. तिथं मी. बर बर. ते सकाळी उठायच्या आधी त्यांच्या दारात मी उभा असतो, कारण त्यांच्या बायकोच्या आधी त्यांना मी दिसलो पाहिजे. ते कुठेही जाओ, कुठल्या लग्नाला जाओ, मुंजीला जाओ, बारशाला जाओ, बैठकीला जाओ, सगळ्यात पहिला तिथं हार तुरे घेऊन मी उभा असतो. हा? आता तुला वाटेल ह्याच्यात काम काय आहे? पण एक लक्षात घे, राजकारणात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दिसणं. जो दिसतो त्याचाच मेळ बसतो. कळलं का? कळलं साहेब. अरे काम करणारे नेते लय असतात, पण जो दिसतो ना तोच फ्रंटला असतो. हा, फोटो दिसला तेवढेच नेते लक्षात राहतात ना, कारण का दिसणं महत्वाचं असतं. काय महत्वाचं असतं? दिसणं. हा, दाखव मग, चल दाखव चल. नाही नक्कीच साहेब दाखवणार, मी 100% दाखवणार. 15 दिवसासाठी हे चॅनल तुमचंच आहे. मी काय म्हणतो साहेब, तुमचं बालपण दाखवूयात का आपण? म्हणजे नक्की तुम्ही हा उमेदवार व्हायचा निर्णय कधी घेतला हे लोकांना कळेल. काय वागुलकर, लहानपणापासूनच आपल्याला बाड्या मारण्याची लय सवय होती. लय सवय होती. शाळेतली पोरं म्हणायची कोट बोलायचं नाही, पण आपण नाही थांबायचो. मला सांग, शाळेतली पोरं एकमेकांना काय नावाने हाक मारतात? काय भावा? मला म्हणायचे काय भावी. ते म्हणतात ना की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, माझे पाय खुर्चीत अडकायचे. माझी आजी काय म्हणायची, अरे काय तू त्या आजोबावर गेलाय, ते पण सारखे खुर्चीमुळे पडायचे. माझे आजोबा ग्रामपंचायतीला उभे राहायचे ना, कधीच नाही निवडून आले, कायम पडायचे. पण तो इतिहास मी बदलणार. हा इतिहास मी बदलणार. आता उभा राहणार, लढणार आणि जिंकणार. अरे कोण म्हणता येणार नाही आल्याशिवाय? काय बोलतोय ऑन कॅमेरा? अरे कोण आहे तू? हा मी निर्भिडे. साहेब तुम्हाला आता मी सनसनीत प्रश्न विचारणार आहे. तुम्ही मला सांगा, तुमच्या मतदारसंघामध्ये नक्की काय समस्या आहेत? वागुलकर, कसं आहे, हे रस्ते, पाणी, ह्या सगळ्या समस्या आता जुन्या झाल्या. आता प्रत्येक तरुण हा मोबाईलवर आहे, ऑनलाईन असतो. त्यामुळे आम्ही मोबाईल फुकट वाटायचा निर्णय घेतलेला आहे. अहो पण साहेब फुकट? अरे अनबॉक्स मोबाईल स्टोअर आहे ना, महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी त्यांचं मोबाईल स्टोअर आहे. ऑनलाईन पेक्षा स्वस्त दरात तिथं मोबाईल मिळतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे 2,000 रुपयापासून 32,000 रुपयापर्यंतचा कॅशबॅक आहे. आणखीन काय पाहिजे? पण साहेब तुम्ही मला नाही दिला फोन. हे घे, अनबॉक्स मोबाईल स्टोअरचा खास नवा कोरा करकरीत मोबाईल घे. नाही साहेब खरंय तुमचं, पण आपल्याला इथं लोकांच्या समस्या सांगायच्या होत्या, तुम्ही तुमच्या पर्सनल सांगायला लागलात साहेब. अरे ही मी माझी पर्सनल समस्या जर अनबॉक्स केली नसती तर हा एपिसोड कसा काय शूट झाला असता वागुलकर? पेमेंट. आता तुला मुख्य समस्या सांगतो. मगाशी मी काय म्हणलो, तरुण कुठे मोबाईलवर ऑनलाईन. आज आयफोन धारक जे आहेत त्यांच्यासाठी सगळ्यात मोठी समस्या काय आहे? चार्जिंग. त्यांच्यासाठी चार्जिंग पॉइंट उपलब्ध करून द्या ना तुम्ही. हा, आपल्या महिला भगिनी ज्या रील्स करतात, ज्या फोटो टाकतात, त्यांना मेकअप किट, शूटिंग किट हे द्या. तेवढं नाही, निदान रिंग लाईट तरी द्या. पण ह्या समस्या मुद्दाम कोणी जाणीवपूर्वक बोलत नाही, हे मला समजलेलं आहे. पण यांना कोणाला ह्या समस्या सोडवायच्या नाहीयेत, त्यामुळे ह्या सगळ्या समस्या मी सोडवणार. पुढची समस्या, लोकांना मेंटल स्ट्रेस कशामुळे येतोय? कशामुळे साहेब? लाईक्स न मिळाल्यामुळे. त्यामुळे मी एक नवीन योजना आणतोय, बक्कळ लाईक्स योजना. आणि तुम्हाला आता सगळ्यात महत्वाची बाब सांगतो, लोकांना आता खड्डा महत्वाचा नाहीये, तिथं रेंज आहे का, तिथं सेल्फी पॉइंट आहे का, आपण तिथं जर फॅमिली सोबत गेलो तर तिथं 15 सेकंदात रील बनवू शकते का, हे महत्वाचं आहे. खरंय. आणि त्यामुळे मी एक नवीन संकल्पना काढतोय. कुठली साहेब? खड्ड्यांची बाग. या बघा, रील काढा, अपलोड करा, समस्या संपली.
कारण आजच्या काळात इन्फ्रास्ट्रक्चर पेक्षा इन्स्टास्ट्रक्चर मजबूत पाहिजे. वा 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 साहेब वा. काय पण मला हे जाणून घ्यायला आवडेल की तुमची पुढची रणनीती काय. कसला भोळा आहेस रे तू. भोळा वागुलकर. अरे आजच्या काळात आपल्या प्रचारापेक्षा विरोधकाचा अपप्रचार महत्वाचा. समोरच्याला असा काय ट्रोल करायचा की त्याचं अख्खं इलेक्शन कमेंट वाचण्यात गेलं पाहिजे. तो काळ गेला प्रचार वगैरे करण्याचा. आउटडेटेड झालं सगळं. हे बघ तू आता इथं माझी मुलाखत घेते. तुझा 1 मिनिट फोटो काढतो. जरा स्माइल दे की. कसला घाणेरडा चेहरा केलाय. एक नंबर. आता हे बघ तुझ्या फोटोचं काय झालं. हो साहेब हो मी दारू कुठं पितोय. तुमच्या समोर बसले कपडे पण चेंज केले तुम्ही माझे. यालाच म्हणतात ट्रोल. काय म्हणतात. ट्रोल ट्रोल. हीच आपली रणनीती आहे. यालाच म्हणतात अपप्रचार. घाबरू नको. तुला नाही लटकवणार. तू आपलं आहे ना. पण लोकांना कुठं खरं खोटं करायला वेळ आहे. आधी नेत्यांपेक्षा सगळ्यात महत्वाचा असायचा कार्यकर्त्याचा रोल. आता तोच नेता मोठा ज्याच्याकडे आहे ट्रोल. साहेब मी कोणाला तरी ट्रोल करू का लगेच. हे तू असं करतो. जेवढा तुझा आहे रोल तेवढाच तू बोल. येस येस जी साहेब जी. मी शेवटच्या प्रश्नाकडे वळतो. लोकांनी तुम्हाला मत का द्यावं. मला नाही देणार तर कोणाला देणार. हा माझ्या इतकं सरळ विचारांनी स्पष्ट खरं बोलणारा माणूस आहे का. सांग ना आहे का. नाहीये साहेब. अरे लोक म्हणतात की मत अमूल्य आहे. हं. त्यामुळे त्याची कोण किंमतच करत नाही. त्याचं काहीतरी मूल्य ठरवायला पाहिजे ना. खरंय. मी प्रोफेशनल पद्धतीने काम करायला सुरुवात केली आता. म्हणजे 5,000 रुपये एका मताचा रेट. 5,000. अरे हा ओपनिंग रेट आहे. जसा डिमांड वाढणार तसा रेट वाढणार ना. बाकी खाणं पिणं पार्ट्या ते ह्याच्यात इन्क्लूड केलं नाहीये. नॉट इन्क्लुडेड इन दॅट. ओ कळलं का. मी आता रेट सांगितलाय. आता निर्णय त्यांचा. होय साहेब. लोक योग्य तो निर्णय घेणार आणि तुम्हालाच मत देणार. अरे देणार नाही घेणार. हा तुझ्याच चॅनलचं नाव आहे ना घे मज्जा. मग आता पुढचे 5 वर्ष मी मज्जा घेणार. येऊ का वागुलकर.